महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जलतारा योजना शेतकऱ्यांच्या हिताची, मालेगाव तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे। शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण मालेगाव तालुक्यात जलतारा योजना राबवण्यात येत असून या योजनेचा उद्देश शेतातील पाणी शेतात मुरून भूगर्भातील जलपातळी वाढवणे व त्याद्वारे शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणे हा आहे। जलतारा योजनेचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ हे असून जलतारा योजनेतून पाणी पातळी 10 ते 15 फुटापर्यंत वाढून शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगामात त्याचा फायदा होऊ शकतो। अतिशय महत्त्वाकांक्षी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना आहे। प्रत्येकी एका एकर क्षेत्रावर एक खड्डा अशा प्रकारे खड्डे करून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी केले आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी मान्सून कमी राहण्याचा अंदाज आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी जलतारा योजना राबवावी आणि या योजनेअंतर्गत एका एकर शेतजमिनीवर 5 बाय 5 खोली 6 फूट या प्रकारे खड्डा तयार केला तर त्या खड्ड्यात पावसाळ्याच्या 4 महिन्यात सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जिरू शकते। परिणामी भूगर्भातील जलसाठा वाढून पाण्याची समस्या निकाली निघू शकते। खड्ड्यासाठी शेतातील जागा निवडताना जी सखल जागा आहे त्या जागेचा कोपरा निवडावा आणि त्या ठिकाणी खड्डा केल्यानंतर त्यात शेतातील दगडगोटे यांचा भरावा करावा। खाली मोठे दगड, त्यानंतर मध्यम व वरच्या भागात लहान आकाराच्या दगडगोट्यांनी खड्डा भरून घ्यावा। वर अर्धा फूट तो खड्डा रिकामा ठेवावा जेणेकरून शेतातील पाणी त्यात जिरू शकेल। शेतीतील 30 ते 40% वाहून जाणारे पाणी त्यात जिरते। परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो। या योजनेसाठी शासनाकडून MREGS योजनेतून 4800 रुपयांचे अनुदान मिळणार आहे। ग्रामपंचायत मार्फत कृती आराखडा तयार करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ सह तृप्ती भोईर, मालेगाव। नमस्कार, मी तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे। मालेगाव तालुक्यात माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण पूर्ण तालुक्यामध्ये जलतारा प्रकल्प राबवत आहोत। या जलतारा प्रकल्पाचे जनक हे डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आहेत। यांचा या जलतारा प्रकल्पाचा उद्देश शेतातील पाणी शेतातच मुरून पाणी पातळी जी आहे तर ती वाढवणे हा आहे। त्याकरता 1 एकर क्षेत्रामध्ये आपण जागा निवडताना जे पाणी शेतातून बाहेर पडते त्या ठिकाणची सर्वात सकल जी खोल जागा आहे तर त्या ठिकाणचा कोपरा निवडावा। त्या ठिकाणी 5 बाय 5 बाय 6 फूट खोल असा आपल्याला खड्डा करायचा आहे। त्या खड्ड्यामध्ये आपल्याला विहिरीचे किंवा जे काही मोठे दगडगोटे असतील तर ते टाकून आपल्याला तो खड्डा भरून आणायचा आहे। याच्यामध्ये सर्वात खाली आपण मोठे दगड, मध्ये मीडियम दगड आणि वरती छोटे दगड असं टाकून अर्धा फूट खड्डा जो आहे तो रिकामा ठेवायचा आहे। सदरील खड्ड्यामध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 35 ते 40% जे पाणी आहे ते वाहून जाणार असतं ते पूर्ण मुरलं जातं। 4 महिन्यामध्ये सदरील खड्ड्यामध्ये 3.60 लाख लिटर जे काही पाणी आहे ते मुरलं जातं आणि फार चांगल्या पद्धतीनं जे काही चिवड झालेल्या जमिनी असतील जमिनीची वापसा असेल आणि उत्पादनामध्ये याच्यामध्ये या जलताराच्या शोषखड्ड्यातून आपल्याला निश्चितच वाढ करता येते। भूजल पातळी जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत वाढवता येते आणि रब्बी पिकांना निश्चितच याच्यामध्ये फायदा होतो। चालू वर्षी अल निनोच्या धर्तीवर पावसाचं प्रमाण हे 90% पर्यंतच आहे, म्हणजे पाऊस कमी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जलतारा योजनेच्या लोकसहभागातून सक्रिय सहभाग घेऊन आपल्या प्रत्येक 1 एकर क्षेत्रामध्ये जलतारा खड्डे करावे असं मी कृषी